महाराष्ट्र के निर्दोष छात्रों की बेरहमी से पिटाई करना उचित है क्या? मनसे उपाध्यक्ष सोनल बाकुलर का सवाल अहेरी तहसील मुख्यालय से सौंपी पत्र। बांगेपल्ली स्थित अनुसूचित जाति एवं नवबोध बच्चों के निवासी स्कूल एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी द्वारा करीब 12 छात्रों की बेरहमी से पिटाई करने की खलबली मचा देने वाली घटना उजागर हुई है। इस घटना संदर्भ में अभिभावकों की शिकायत पर अहेरी पुलिस ने अजय रमेश चंद्र गिरवार को हिरासत में लेकर उनके खिलाफ मामला दर्ज किया है। वित्तीय दुर्लभ वाले अनुसूचित जाति नवबौद्ध लड़के लड़कियों के प्राथमिक माध्यमिक शिक्षा की सुविधा है, इसलिए महाराष्ट्र सरकार की असामाजिक न्याय और विशेष सहाय विभागों के प्रत्येक सरकारी निवासी स्कूल शुरू किए गए। समय पर अभिभावकों छात्रों से पूछे जाने पर छात्रों ने बताया संबंधित सफाई कर्मी चंद्र गिरवारी ने मोबाइल चोरी का आरोप लगाते हुए बेरहमी से पिटाई की। मोबाइल चोरी का आरोप सिद्ध होने से पहले ही निर्दोष छात्र को बेरहमी से पीटा गया। इसके साथ ही उचित कार्रवाई ऐसे सवाल माननीय उपाध्यक्ष के गडडौली के साथ ही सोनल बाकुलर ने उपस्थित किया है। शिक्षक झाडे आहे, मी या वांगेपल्ली हॉस्टेलचा विद्यार्थी आहे। माझे प्रॉपर गाव भामरागड आहे। इथला जो अज्जूभाऊ आहे ना, त्यांचे मोबाईल चोरी झाल्यामुळे त्यांनी आम्हाला मारलं आहे। त्यांनी इथला साफसफाई करणारे कर्मचारी आहेत, मारले आहे त्यांनी मारल्यामुळे काही पोरांचे हात सुजले। तेवढं जाती नवबौद्ध मुलांची निवास शाळा वांगेपल्ली अहेरी इथं एक प्रकरण उजेडास आलेलं आहे। CPIचे विधानसभा प्रमुख सचिन मुतकुरवार यांनी मला इथं जे प्रकरण झालेलं आहे, इथं लहान मुलं जे शिकतात वसतिगृहामध्ये यांना मारहाण करण्यात आली असं मला त्यांनी माहिती दिली। क्षणाचाही विलंब न करता मी तात्काळरित्या इथं पोहोचलो। पालकांना मी विचारपूस केलेलं आहे, आणखी मुलांना मी विचारपूस केलेलं आहे। अक्षरशः असं डोळ्यामध्ये पाणी आणण्यासारखा असं इथं घटना घडलेली आहे। त्यांचे मी हात बघितलं तर ते पूर्ण सुजलेले आहे। तात्काळ मी PI साहेब हर्षल एकरे यांना मी फोनद्वारे त्यांना सूचित केलेलं होतं की असं असं प्रकरण झालेलं आहे। त्यांनी क्षणाचा विलंब न करता त्यांनी आपली टीम इतर रिस्पॉन्स टीम इथं पाठवले न त्या जो आरोपी होता त्याला तात्काळ जेरबंद करण्यात आलेलं आहे। आणखी या जेवढेही मुलं आहे 100हून अधिक मुलांना त्यांना मारहाण केलं होतं एक क्षुल्लक कारणामुळे। तर त्यांचं मेडिकलसुद्धा इथं चालू आहे, वैद्यकीय तपासणी चालू आहे। तर यापुढे आता त्याच्यावर तर गुन्हा नोंद होणारच आहे, परंतु इथं मी जेव्हा विचारपूस केलं इथल्या मुलांना आणखी सिक्युरिटी गार्ड वगैरे इथं कर्मचारी आहे, तर इथं शासकीय कर्मचारी कोणीही नाही आहे। तर यांच्यावर वचक ठेवणारा व्यक्ती इथं कोण हा प्रश्न क्वेश्चन मार्क हा माझ्या मनामध्ये आताही आहे। तर मी SDM साहेब ना मी उद्या ही तक्रार सांगणार आहे, कारण उद्या परवा सोमवारला न त्यांना मी निवेदनाद्वारे तक्रार मी देणार आहे की असं असं संबंधित ही शाळा आहे, याच्यामध्ये असं असं घटना घडलेली आहे। त्याच्यावर जे इथं म्हणजे याच्यामध्ये सापडलेले आहे कर्मचारी इथं सुट्टीवर आहे, रजेवर आहे, या सुट्टी टाकून गेलेल्या नाही आहे काय, हे सर्व घटना त्यांनी त्यांच्या निर्देशनामध्ये मी आणून देणार। आणखी याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी मी मागणी धरून करणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे आम्ही त्याला जो आरोपी आहे त्याला आपल्या पद्धतीनं मनसे स्टाईल दाखवलेला आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र।